नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत व्यक्तिमत्व हा घटक मानसशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा 2 ते 3 गुण या घटकावर 100% येणार म्हणजे येणार असा हा महत्त्वाचा घटक आहे आणि समजावून घेतला तर अतिशय सोपा घटक आहे. ओके, चला तर प्रथम आपण व्यक्तिमत्व हा घटक किंवा व्यक्तिमत्व म्हणजे काय, व्यक्तिमत्वाच्या व्याख्या कोणत्या आहेत, वैशिष्ट्ये, स्वरूप आणि त्यानंतर व्यक्तिमत्वाचे सिद्धांतसुद्धा पाहणार आहोत. ओके, चला आपण सुरुवात करूया. बघा, आपण सर्वजण एकमेकापासून वेगळे का आहोत? कधी विचार केला आहे का की आपण सगळे एकमेकापासून वेगळे का आहोत? आपली बोलण्याची पद्धत, विचार करण्याची शैली, इतरांशी संवाद साधण्याची रीत, आपल्या आवडीनिवडी, आपल्या प्रतिक्रिया या सर्वच गोष्टी मिळून की नाही एक व्यक्ती म्हणून ओळख तयार होते. म्हणजे माझी जी बोलण्याची पद्धत आहे, विचारशैली आहे, संवादाची रीत आहे, आवड निवड म्हणून ही माझी ओळख तयार झाली. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची या पद्धतीने ती एक ठराविक व्यक्ती म्हणून अशी ओळख तयार होत असते. मानसशास्त्रात या वैशिष्ट्यपूर्ण आणि सातत्यपूर्ण पद्धतीलाच व्यक्तिमत्व असे म्हणतात, पर्सनॅलिटी. आता उदाहरण जर घेतलं तर मी माझंच घेईन. आता माझी पर्सनॅलिटी कशी आहे किंवा माझं व्यक्तिमत्व कसं आहे म्हटलं की बरोबर तुम्ही माझ्या बोलण्याची शैली सांगाल, माझ्या अध्यापनाची शैली सांगाल, या सर्व गोष्टी तुम्ही सांगणार, म्हणजेच माझं व्यक्तिमत्व तुम्ही वर्णन करता. व्यक्तिमत्व हे केवळ बाह्य रूप किंवा दिसण्यापुरती मर्यादित नाही, तर ती आंतरिक अनुभवांची आणि सामाजिक वातावरणाची एक जटिल रचना आहे. फक्त दिसणं म्हणजे व्यक्तिमत्व नाही आहे, तर तुमचं आंतरिक वर्तन किंवा आंतरिक अनुभव, तुमचे सामाजिक वातावरणातील तुमचं वर्तन, या सर्व गोष्टी म्हणजे व्यक्तिमत्व असतं. आपल्या अनुभवांचा, आनुवंशिकतेचा, आपण ज्या सामाजिक वातावरणात वाढतो त्याचा परिणाम आहे. त्याचा परिणाम म्हणजेच व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व आपल्याला इतरांपेक्षा वेगळं करतं आणि आपल्या जीवनातील निर्णय, नातेसंबंध आणि ध्येय ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. त्याला आपण व्यक्तिमत्व असं म्हणतो. व्यक्तिमत्व म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. मग या व्यक्तिमत्व शब्द आला तरी कुठून, पर्सनॅलिटी हा शब्द आला तरी कुठून, बघूया आपण. पर्सनॅलिटी हा शब्द लॅटिन भाषेतील पर्सोना या शब्दापासून निर्माण झाला आहे. परीक्षेला येण्यासारखा प्रश्न आहे बघा. पर्सनॅलिटी हा शब्द कोणत्या भाषेतील कोणत्या शब्दापासून निर्माण झाला, तर लॅटिन भाषेतील पर्सोना या शब्दापासून निर्माण झाला आहे. पर्सोना म्हणजे प्राचीन ग्रीक रोमन रंगभूमीवर कलाकार जे मुखवटे वापरत किंवा मुखवटे म्हणजेच मास्क वापरत त्याला पर्सोना म्हणत. या मुखवट्याच्या आधारे कलाकार प्रेक्षकांशी संवाद साधत आणि एखादी भूमिका करत. तर ग्रीक आणि रोमन रंगभूमीवर कलाकार जे मुखवटे घालायचे त्याला पर्सोना म्हटलं जायचं आणि त्या मुखवट्याची भूमिका किंवा त्या पात्राची भूमिका ते कलाकार सादर करायचे. मग पुढे या शब्दाचा अर्थ फक्त मुखवटा असं न राहता तो व्यक्तीची सामाजिक ओळख व आंतरिक गुणविशेष यांच्यासाठी वापरला जाऊ लागला. तर बघा, फक्त पर्सोना म्हणजे मुखवटा नाही आहे, तर त्या ठराविक व्यक्तीचं व्यक्तिमत्व म्हणजे त्या व्यक्तीची सामाजिक ओळख, त्या व्यक्तीच्या आंतरिक असलेले गुणविशेष, यासाठी हा शब्द नंतर वापरला जाऊ लागला. ओके, या संकल्पनेचा विकास जो आहे ना, तो बाह्य रूपाकडून समग्र रचनेकडे जातो. बघा, बाह्य रूपाकडून समग्र रचनेकडे जातो. सुरुवातीचा जो दृष्टिकोन होता तो केवळ बाह्य रूप होता, म्हणजे दिसण्यापुरतं होतं. व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी फक्त दिसण्यावर ठरवली जायची व सामाजिक भूमिका होती ती एकअंगी होती. परंतु मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जेव्हा आपण पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व म्हणून पाहतो तेव्हा व्यक्तीची पूर्ण मानसिक आणि सामाजिक रचना म्हणजे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असतं. बुद्धिमत्ता, संवेदनशीलता, भावना, आवडीनिवडी, सवयी, नम्रता आणि अभिरुची याचे संघटन म्हणजे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व.
व्यक्तिमत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीची विचारशैली, तो कशा पद्धतीने विचार करतो, वर्तनशैली, एखाद्या प्रसंगामध्ये त्या व्यक्तीचं वर्तन नेमकं कसं घडतं, भावनात्मकता आणि सामाजिक परिस्थितीला दिलेली प्रतिक्रिया यांचे एकत्रित स्वरूप म्हणजेच व्यक्तिमत्व असतं. ओके, म्हणजे फक्त वरचं व्यक्तिमत्व न पाहता त्या व्यक्तीच्या आंतरिक रचनेकडे सुद्धा पाहिलं जातं. आता या व्यक्तिमत्वाच्या निरनिराळ्या मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळी व्याख्या केलेली आहेत, आपण बघूया. तर आंतरिक रचनेशी संबंधित व्याख्या कुणाकुणाच्या आहेत, तर ऑलफोर्ट, मरे आणि नॉर्मन मन यांनी आंतरिक रचनेवरून व्यक्तिमत्वाच्या व्याख्या केल्यात. ऑलपोर्ट काय म्हणतात, मनोशारीरिक प्रणालीचा गतिशील संघ. काय म्हणतात, मनोशारीरिक प्रणालीचा गतिशील संघ म्हणजे व्यक्तिमत्व. मरे म्हणतात अंतर्गत प्रेरक शक्तींची सुसंगत रचना. तर नॉर्मन मन काय म्हणतात की शरीरयष्टी, गरजा व क्षमता यांचे संघटन. वर्तन व बाह्य प्रभाव यावर आधारित व्याख्या पहा. तर बघा, या ठिकाणी वर्तन आणि बाह्य प्रभाव यावरून केलेल्या व्याख्या आपण पाहूयात. वॉटसन म्हणतात सर्व शिकलेले वर्तन म्हणजे व्यक्तिमत्व. ए.ई. ट्रॅक्सलर म्हणतात सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या वर्तनांची गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व. क्रो अँड क्रो म्हणतात जन्मजात व शिकलेल्या वैशिष्ट्यांचा संयोग म्हणजे व्यक्तिमत्व. तर अनुभव आणि मन यावरून व्याख्या पहा. हर्बर्ट स्पेन्सर म्हणतात अनुभवांचे एकात्मिक रूप म्हणजे व्यक्तिमत्व. जुंग म्हणतात चेतन व अचेतन मनाची एकत्रित रचना. E.R. हिलगार्ड म्हणतात सर्व विशेषांचा एकत्रित परिणाम म्हणजेच व्यक्तिमत्व. अशा पद्धतीने व्याख्या केलेल्या आहेत. व्याख्या ह्या तुम्हाला लक्षातच ठेवाव्या लागतात. त्या व्याख्या वर प्रश्न येण्यापेक्षा उपयोजनावर प्रश्न जास्त येण्याची शक्यता असते. ओके, आता बघा व्यक्तिमत्व रचना आणि त्याची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. व्यक्तिमत्वाची रचना व त्याची वैशिष्ट्ये पाहूयात. बघा, व्यक्तिमत्व म्हणजेच पर्सनॅलिटी, त्याचं स्वरूप कसं आहे. सुरुवातीला बघा, व्यक्तिमत्वाचं स्वरूप जे आहे ते अद्वितीयता आहे. अद्वितीयता म्हणजे प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तीपासून वेगळी असते. असं तुम्हाला सेम टू सेम वर्तन, स्वभाव, आवड निवड असं सेम टू सेम व्यक्ती भेटणारच नाही. म्हणून आपल्याला युनिकनेस म्हणतो आपण, अद्वितीय व्यक्तिमत्व असतं. दुसरं आहे समग्रता. समग्रता म्हणजे विचार, भावना, वर्तन यांचा समन्वय याच्यामध्ये दिसून येतो. व्यक्तिमत्वामध्ये विचार, भावना, वर्तन यांचं समन्वय दिसून येतं. तिसरं आहे सातत्य. सातत्य म्हणजे व्यक्तिमत्वात काही प्रमाणात स्थिरता असते, परंतु आपल्या अनुभवानुसार, परिस्थितीनुसार आपल्या व्यक्तिमत्वात बदल होत असतात. आणि दुसरी गोष्ट बघा, व्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीत साधारणपणे सारखीच प्रतिक्रिया देते. आता माझा स्वभाव कसा आहे किंवा तुमचा स्वभाव कसा आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे. समजा एखादी व्यक्ती रागीट असेल तर ती कोणत्याही प्रसंगात तिचा रागच व्यक्त करते, ते तिचं व्यक्तिमत्वच असतं. म्हणजे ते सातत्य असतं तिच्या वर्तनामध्ये. ओके, त्यानंतर बघा, संवादाशी संबंधित जर आपण पाहिलं तर अनुकूलन हे त्याचं स्वरूप आहे. व्यक्तिमत्वामुळे व्यक्ती वातावरणाशी जुळवून घेते. मग व्यक्तिमत्व कसं आहे त्यावरून ठरतं आपण किती प्रमाणात जुळवून घेतो, किती प्रमाणात नाही ते. नंतर आहे सामाजिकता. व्यक्तिमत्वाचा परिणाम इतरांवर होतो, समाजातील इतरांवर होतो. म्हणजेच आपण ज्या समाजामध्ये राहतो तिथं प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम एकमेकावर होत असतो. आणि चांगल्या गोष्टी जर आपण स्वीकारत गेलो तर नक्कीच आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. उत्क्रांतीचा जर विचार केला तर गतिशीलता असते व्यक्तिमत्वामध्ये. गतिशीलता असते म्हणजे व्यक्तिमत्व स्थिर नसते. आपल्याला काही अनुभव आले, समजा
परिस्थितीनुसार, वातावरणानुसार आपल्या व्यक्तिमत्वात बदल होतो. आपण काही वेळेला म्हणतो बघा, मी आधी खूप शांत होते पण ह्या वातावरणात राहून मी सुद्धा बोलायला शिकले. मग हे तुमच्या व्यक्तिमत्वात बदल का झाला? तर तुमचा जो अनुभव आहे, वातावरण आहे, परिस्थिती आहे, त्यानुसार व्यक्तिमत्वामध्ये बदल होतो. आंतर व बाह्य घटकांचा परिणाम. तर व्यक्तिमत्वावर आंतरिक आणि बाह्य घटकाचा परिणाम होतो. आंतरिक म्हणजे काय? तर वंश परंपरागत आलेले काही गुण, आणि पर्यावरणीय म्हणजे काय? बाह्य घटक म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजातील गुणवैशिष्ट्ये. या दोन्हीचा परिणाम व्यक्तिमत्वावर होत असतो. नंतर आहे विकसनशीलता. व्यक्तिमत्व आयुष्यभर बदलत व विकसित होत राहते. विकसनशील आहे व्यक्तिमत्व. बालपणातलं आपलं व्यक्तिमत्व वेगळं असतं, किशोरावस्थेत वेगळं असतं, प्रौढावस्थेत वेगळं असतं, आणि प्रौढावस्थेत तर अतिशय परिपक्व होतं आपलं व्यक्तिमत्व. आपण तरुण वयात, किशोर वयात छोट्या छोट्या गोष्टीवर रडायचो, भांडायचो, रुसायचो. ते जे अवगुण आहेत ते प्रौढ वयात आपोआप अनुभवानुसार कमी व्हायला लागतो. आपले विचार परिपक्व व्हायला लागतात. आपण त्याला मॅच्युरिटी वाढत चालली असं म्हणतो. तर अशा पद्धतीने व्यक्तिमत्वाची ही सर्व वैशिष्ट्ये आहेत. ओके, नेक्स्ट बघा. आता व्यक्तिमत्वाचं मूलभूत स्वरूप काय आहे ते आपण आत्ता पाहिले, पुन्हा एकदा आपण बघूया. मूलभूत स्वरूप आत्ताच पाहिले. अद्वितीयता. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व वेगळे असते. विचार, भावना, वर्तन यांचा समन्वय दिसून येतो. व्यक्तिमत्वात काही प्रमाणात स्थिरता असते. व्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीत साधारणपणे सारखीच प्रतिक्रिया देते. हे स्पष्टीकरण मी दिलेलं आहे तिथं मुद्द्यावर अनुसरून. आता इथं फक्त आपण रिव्हिजन करूयात. ओके, बाह्य जगाशी संवाद साधण्यावरनं आपलं व्यक्तिमत्व बघा. व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य. व्यक्तिमत्वामुळे व्यक्ती वातावरणाशी जुळून घेते, जो त्याला त्याच्या विशिष्ट वातावरणाशी जुळून घेण्यास सक्षम करतो. ओके, सामाजिकता म्हणजे व्यक्तिमत्वाचा परिणाम इतरांवर होतो. सामाजिक संबंध, इतरांवर पडणारा प्रभाव यांचा यात अभ्यास केला जातो. ओके, नेक्स्ट बघा. व्यक्तिमत्वाचे इंजिन म्हणजेच आंतरबाह्य घटकाचा समावेश असं आपलं व्यक्तिमत्व असतं. इथं आंतरबाह्य घटकाचा संगम होत असतो आणि जन्मजात काही वंश परंपरागत अंतर्गत वैशिष्ट्य आणि पर्यावरणातून शिकलेले घटक म्हणजेच बाह्य घटक याचा व्यक्तीच्या विशिष्ट वर्तनावर परिणाम होऊन वर्तनानुसार त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व बदलतं. क्रो अँड क्रो यांच्या मते व्यक्तिमत्व म्हणजे जन्मजात व शिकलेल्या वैशिष्ट्यांचा असा एक संयोग ज्याद्वारे व्यक्ती वातावरणात विशिष्ट प्रकारे वागतो. या दोन्ही घटकांचा व्यक्तिमत्वावर सखोल प्रभाव पडत असतो. ओके, त्यानंतर आपण पाहिलं आजीवन विकास. तर व्यक्तिमत्वाचा आजीवन विकास होत असतो. बालपणापासून ते प्रौढ अवस्थेपर्यंत आपलं व्यक्तिमत्व खालीवर या पद्धतीने विकसित होत असतं. बालपण, किशोरावस्था आणि प्रौढावस्था येथे ते परिपक्व होतं. गतिशीलता म्हणजे व्यक्तिमत्व स्थिर नसते. अनुभव, वातावरण, परिस्थितीनुसार त्यात बदल होतो. विकसनशीलता म्हणजेच व्यक्तिमत्व आयुष्यभर बदलत आणि विकसित होत राहते. ओके, आपण पाहिलेलेच घटक पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करत आहोत. बघा, आता येतो जुंग यांचा दृष्टिकोन. जुंग काय म्हणतात बघा. जुंग यांचा दृष्टिकोन काय आहे तर मनाची व स्वभावाची दुहेरी रचना. जुंग काय म्हणतात, व्यक्तिमत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीची चेतन व अचेतन मनाची एकत्रित रचना. जुंग याच्या मते व्यक्तिमत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीची चेतन म्हणजेच कॉन्शियस माइंड म्हणतो आपण, अचेतन म्हणजे अनकॉन्शियस मन यांची एकत्रित रचना. आपण सिग्मंड फ्रॉइडच्या तत्वामध्ये पाहिलं आहे बघा. बाह्य वर्तन आणि त्या वर्तनामागील अवबोध स्थितीत असलेलं आपली भीती म्हणा, भीती, राग, लोभ या ज्या अचेतन मनात लपलेल्या असतात त्या गोष्टीचं एकत्रित रचना म्हणजे व्यक्तिमत्व असं जुंग म्हणतात. आणि जुंगनी व्यक्तिमत्वाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, अंतर्मुख व्यक्तिमत्व व बहिर्मुख व्यक्तिमत्व. अंतर्मुख म्हणजे काय की स्वतःच्या आत पाहणारं व्यक्तिमत्व.
एखादं व्यक्तिमत्व असं असतं की ते स्वतःच्या आत आधी पाहतं आणि बहिर्मुख म्हणजे काय, तर बाह्य जगाशी जोडलेलं असतं. बहिर्मुख म्हणजे बाह्य जगाशी जोडलेलं, अंतर्मुख म्हणजे हे स्वतःचाच विचार करतात, स्वतःमध्येच रमतात, स्वतःशी सर्व संबंधित असतात. बहिर्मुख म्हणजे समाजामध्ये मिसळतात, बाह्य जगाशी जोडतात. नेक्स्ट बघा इथं निष्कर्षामध्ये त्याने काय दिलं आहे की अंतिम निष्कर्ष व्यक्तिमत्व म्हणजे मुखवटा नव्हे तर आपल्या स्वभावाचा आरसा असतो. व्यक्तिमत्व हा व्यक्तीच्या स्वभावाचा आरसा मानला जातो. व्यक्तिमत्वामुळे एखाद्या व्यक्तीची इतरांपेक्षा वेगळी ओळख निर्माण होते. सुरुवातीला जो केवळ एक बाह्य मुखवटा मानला जात होता तो आजच्या मानसशास्त्रात माणसाच्या आंतरिक आणि बाह्य जगाचा आरसा ठरला आहे. ओके, म्हणजेच व्यक्तिमत्व म्हणजे आपला आरसा आहे, आपल्या स्वभावाचा, व्यक्तीच्या स्वभावाचा आरसा आहे. बघा व्यक्तिमत्व म्हणजे आपण जे पाहिले ते थोडक्यात बघा. उत्क्रांती पर्सोना म्हणजेच मुखवटा ते आधुनिक सामाजिक रचनेपर्यंत आपण पाहिलेलं आहे. व्यक्तिमत्वाचे घटक पाहिलेले आहेत. बुद्धिमत्ता, भावना, सवयी, जन्मजात, पर्यावरणीय घटक यांचं एकत्रित संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. कार्य पाहिलं आहे. बदलत्या वातावरणाशी अनुकूलन करणे, व्यक्तीची एक अद्वितीय ओळख निर्माण करणे, आयडेंटिटी निर्माण करणे. व्यक्तिमत्व ही एक स्थिर वस्तू नसून ती आयुष्यभर चालणारी गतिशील विकसनशील प्रक्रिया आहे. ओके, गतिशील आणि विकसनशील प्रक्रिया आहे. आता व्यक्तिमत्वाची जडणघडण आपल्याला बघायचं आहे बरं का. आपण आत्तापर्यंत व्यक्तिमत्व, त्याचं स्वरूप, वैशिष्ट्य, रचना पाहिलेली आहे. आता आपल्याला व्यक्तिमत्व नेमकं घडतं कसं, त्याची जडणघडण कशी होते ते आपण पाहणार आहोत. व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक कोणते ते सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. तर बघा व्यक्तिमत्व म्हणजे केवळ बाह्य रूप नाही आहे तर एक समग्र स्वरूप आहे. मग शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, नैतिक या सर्व घटकांनी मिळून व्यक्तिमत्व घडत असतं. समग्र स्वरूप आहे व्यक्तिमत्व म्हणजे. मग त्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, नैतिक सर्व गुणांचा एकत्रित परिणाम असतो. उदाहरण, एकाच वेळी बुद्धिमान, समाजशील व प्रामाणिक असणारी व्यक्ती. आपण म्हणतो बघा आता XYZ एखादी व्यक्ती घेतली तर ही व्यक्ती खूप बुद्धिमान आहे आणि खूप प्रामाणिक आहे, ती समाजामध्ये सर्वांशी मिळून मिसळून राहते. तिचं मन खूप हळवं आहे, ती सर्वांना समजून घेते. म्हणजे ह्या सर्वच गुणांचं एकत्रीकरण त्या व्यक्तीच्या ठिकाणी झालेलं असतं कमी अधिक प्रमाणात. तेच झालं त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व. ओके, म्हणजे समग्र स्वरूप असतं. असं नसतं की एखादी व्यक्ती म्हणजे फक्त सामाजिक विकास, नैतिक विकास असं नसून सर्वांगीण स्वरूप असतं. मग व्यक्तिमत्वाचे जे पाया आहे, मूळ पायाची 4 वैशिष्ट्ये आहेत. कोणती 4 वैशिष्ट्ये आहेत? पहिली आहे अद्वितीय. आता आपण वैशिष्ट्यामध्ये पाहिले बघा, 2 व्यक्ती कधीच सारख्या नसतात. जुळी मुलं जरी तुम्ही घेतली दिसायला सारखी असतात पण तंतोतंत नाही. थोडाफार बदल असतो, कलरमध्ये बदल असतो, उंचीमध्ये बदल असतो, नाकाच्या ठेवणमध्ये बदल असतो, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने बदल असतात. त्यांचा स्वभावसुद्धा वेगळा असतो. म्हणून अद्वितीयता हे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं आहे गतिशील. व्यक्तिमत्व स्थिर नसते कधीसुद्धा, की एखादी व्यक्ती बालपणी खूप हट्टी असेल तर ती आयुष्यभर हट्टीच राहील असं नाही आहे. पण तिला मिळणारे जे अनुभव आहेत, तिला दिलं जाणारे जे शिक्षण आहे त्यानुसार तिच्या व्यक्तिमत्वात बदल होऊ शकतो. उदाहरण बघा, लाजाळू विद्यार्थी पुढे आत्मविश्वासी होतो. ओके, त्यानंतर बघा विकसनशील हे सुद्धा व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. ही उदाहरण बघा, बाल्यावस्थेत आपण दुसऱ्यावर अवलंबून असतो, प्रौढ अवस्थेमध्ये आपण स्वावलंबी होतो. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे सातत्यपूर्ण व लवचिक. व्यक्तिमत्वाचा विकास सातत्यपूर्ण होत असतो. मूलतः स्थिर पण परिस्थितीनुसार व्यक्तिमत्व बदलत असतं. नेहमीच प्रामाणिक राहणारा व्यक्ती पण संवाद पद्धतीत लवचिकता ठेवतो. प्रामाणिक राहतो पण काही प्रसंगी त्यालासुद्धा लवचिकता पाळावी लागते. ओके, अशा पद्धतीने व्यक्तिमत्वाची ही 4 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
बघा, व्यक्ती आणि पर्यावरण एक परस्पर संवादी प्रक्रिया आहे. व्यक्ती आणि पर्यावरण एक परस्पर संवादी प्रक्रिया आहे. अनुकूलन म्हणजे काय बघा, व्यक्तीला वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करते. व्यक्ती काय करते की वातावरणाशी जुळवून घेण्याला मदत करते. सामाजिक स्वरूप काय आहे, तर समाजाशी संपर्कातून घडते, इतरांवर परिणाम करते. म्हणजे नेत्याच्या बोलण्याने जनसमूह प्रभावित होतो. हे त्याचं झालं सामाजिक स्वरूप. वंश परंपरा आणि पर्यावरणाचा संगम कुठे येतो, तर जन्मजात गुणधर्म, शिकलेले अनुभव यांचा एकत्रित परिणाम व्यक्तिमत्वावर होत असतो. तर बघा, सोपा घटक आहे, त्यामुळे मी लवकर कवर करणार आहे, कारण व्यक्तिमत्वाचे सिद्धांत जे आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत, त्यासाठी आपण जास्त वेळ घेणार आहोत. व्यक्तिमत्वाचे 8 महत्त्वाचे पैलू आहेत. बघा, व्यक्तिमत्वाचे 8 महत्त्वाचे पैलू आहेत. कोणते पैलू आहेत ते आपण बघूयात. पहिला आहे शारीरिक, दुसरा आहे मानसिक बौद्धिक, तिसरा आहे भावनिक आणि नैतिक आध्यात्मिक. हे 4ही अंतर्गत पैलू आहेत. मग बाह्य पैलू कोणते, तर सामाजिक, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि अनुकूलनशीलता. हे जे झाले हे बाह्य पैलू आहेत. आता व्यक्तिमत्वाचे जे अंतर्गत पैलू आहेत त्यावर जरा थोडंसं स्पष्टीकरण पाहूयात. व्यक्तिमत्वाचे अंतर्गत पैलू आहेत ते शरीर, मन आणि भावना यातून आपल्याला दिसून येतात किंवा यांच्या वर्तनातून दिसून येतात. बघा, पहिला आहे शारीरिक. उंची, वजन, आरोग्य यानुसार आपल्याला काय होतं की आपलं व्यक्तिमत्व ठरत असतं. आपली उंची कशी आहे, आपलं वजन कसं आहे, आपलं आरोग्य कसं आहे, याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो. उदाहरण पाहिलं तर तंदुरुस्त व्यक्तीचा सकारात्मक प्रभाव दिसून येतो. एखादी व्यक्ती खूप सुंदर आहे, गोरी आहे पण उंची कमी असेल तर तिचा प्रभाव दिसत नाही. परंतु एखादी व्यक्ती रंगाने गव्हाळ असेल परंतु उंची म्हणा, तिचं शारीरिक फिटनेस जर व्यवस्थित असेल तर ती व्यक्तीचा सकारात्मक प्रभाव पडत असतो. ते तिथे व्यक्तीचं बाह्य म्हणजे काय म्हणतात त्याला व्यक्तिमत्व ठरलेलं असतं. नंतर आहे मानसिक आणि बौद्धिक. बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, निर्णय क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता हे घटक व्यक्तीच्या विचारशैली व वर्तनावर परिणाम करतात. हे जे घटक आहेत ते व्यक्तीचे विचारशैली जी आहे, वर्तन आहे, त्यावर परिणाम करत असतात. आणि उदाहरण जर पाहिलं तर विचारशैली वर्तनावर थेट नियंत्रण राहतं. बघा, एखादी व्यक्तीची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, निर्णय क्षमता त्यानुसार त्या व्यक्तिमत्व ठरलेलं असतं. आपण म्हणतो बघा, ही व्यक्ती खूप बुद्धिमान आहे, ही बरोबर योग्य निर्णय घेते, असं आपण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरवून जातो. ओके. तिसरा आहे भावनिक. बघा, राग, आनंद, सहानुभूती, ईर्ष्या, भीती, प्रेम या भावनांची अभिव्यक्ती ती व्यक्ती कशी करते की नाही. संतुलित भावनिकता हे स्वस्थ व्यक्तिमत्वाचे द्योतक आहे. या भावनांचं काय म्हणतात त्याला, अभिव्यक्ती करत असताना त्यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरवलं जातं. समजा तुम्ही शांत चित्ताने बोलत असाल किंवा हसत खेळत एखादी समस्या सोडवत असाल तर तुम्ही भावनिकदृष्ट्या किंवा तुमची जी भावनिक अभिव्यक्ती आहे ती चांगली आहे असं म्हटलं जातं. ओके. तर अशा पद्धतीने आपण व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अंतर्गत पैलूमधील शेवटचा पैलू आहे नैतिक व आध्यात्मिकता. तर बघा, मूल्य, सदसद विवेकबुद्धी, नैतिक तत्वांचे पालन, प्रामाणिकपणा, जबाबदारी हे व्यक्तिमत्वाला चारित्र्य संपन्न व सुसंस्कृत बनवतात. हे जे गुण आहेत ते व्यक्तीला चारित्र्य संपन्न व सुसंस्कृत बनवत असतात. व्यक्तीला चारित्र्य संपन्न आणि सुसंस्कृत बनवत असतात. त्यामुळं यानुसार व्यक्तिमत्व घडत असते. ओके. आता व्यक्तिमत्वाचे बाह्य पैलू आपण पाहूयात. व्यक्तिमत्वाचे बाह्य पैलू बघा, बाह्य पैलूमध्ये येतात सामाजिक, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि अनुकूलन. सामाजिकमध्ये काय येतं बरं. सामाजिक म्हणजे इतरांशी संवाद, मैत्री, सहकार्य, नेतृत्व, सामाजिक भूमिका व मूल्य. मग समाजशील व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व आहे की नाही
ते अधिक आकर्षक आणि प्रभावी असते. ज्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे समाजशील असतं, समाजाशी जुळून घेणारं असतं, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे प्रभावी व आकर्षक असतं. दुसरा आहे व्यावसायिक. व्यावसायिकमध्ये येतं व्यावसायिक कौशल्य, शिस्त, कार्यक्षमता, आत्मनिष्ठा, व्यावसायिक भूमिका ही सुद्धा काय असते, व्यक्तीची एक वेगळी ओळख ठरवून देत असते. सांस्कृतिकमध्ये येतं व्यक्ती ज्या संस्कृतीमध्ये वाढते त्या संस्कृतीचा, संस्काराचा तिच्यावर झालेला परिणाम हे त्या सांस्कृतिकमध्ये येतं. अनुकूलनशीलमध्ये काय येतं तर बदलत्या परिस्थिती किंवा तणाव, संघर्ष यांचा सामना कसा केला जातो. अनुकूलनाची क्षमता चांगली असेल तर व्यक्तिमत्व अधिक संतुलित आहे असं म्हटलं जातं. ओके. बघा, संतुलित व्यक्तिमत्व एक परिपूर्ण सुसंवाद आहे. मग इथं अंतर्गत स्थैर्य आणि बाह्य अनुकूलन. अंतर्गत स्थैर्य आणि बाह्य अनुकूलन यामध्ये बघा, संतुलित व्यक्तिमत्व म्हणजे सर्व 8 पैलूचा असा सुसंवाद जिथे व्यक्ती मानसिकदृष्ट्या निरोगी असते आणि समाजाशी यशस्वीपणे जुळवून घेते. बघा, संतुलित व्यक्तिमत्व म्हणजे सर्व 8 पैलूचा असा सुसंवाद जिथे व्यक्ती मानसिकदृष्ट्या निरोगी असते आणि समाजाशी जुळवून घेते. मग 8 पैलू आपण पाहिलेले आहेत मागील स्लाईडमध्ये. शारीरिक पैलू, मानसिक व बौद्धिक पैलू, भावनिक पैलू, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक, व्यावसायिक, सांस्कृतिक, अनुकूलन हे जे 8 पैलू आहेत त्याचा सुसंवाद असेल तर समाजाशी यशस्वीपणे जुळवून घेते. मग बघा, ताणतणाव, निराशा, चिंता यावर सहज मात करण्याची क्षमता अशा व्यक्तिमत्वामध्ये असते ज्यांचं व्यक्तिमत्व हे संतुलित असतं. या 8 पैलूशी सुसंवाद साधलेलं व्यक्तिमत्व जे असेल ते कधीच ताणतणाव घेत नाहीत, निराशामध्ये राहत नाहीत, चिंता करत नाहीत. तर अशा पद्धतीने आपलं व्यक्तिमत्व आपण संतुलित करू शकतो. आता बघा, संतुलित व्यक्तिमत्वाची ओळख इथं दिले. मग संतुलित व्यक्तिमत्व ओळखायचं कसं तर बघा, पहिला मुद्दा आहे भावनिक संतुलन. एखादी व्यक्ती जर लहान सहान गोष्टीवर चटकन रागावते किंवा एखाद्या गोष्टीची भीती बाळगते तर आपण म्हणतो की हिचं व्यक्तिमत्व संतुलित नाही. पण एखादी व्यक्ती लहान सहान गोष्टीवर रागाला येत नसेल, कशालाही भीत नसेल, कोणतंही दुःखाला सामोरे जात असेल, यशाबरोबर अपयशी स्वीकारत असेल, आनंदसुद्धा त्याच पद्धतीने व्यक्त करत असेल तर ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या संतुलित आहे असं म्हणता येईल. दुसरा आहे सकारात्मक दृष्टिकोन. एखादी व्यक्ती कोणत्याही गोष्टीकडे, जीवनाकडे, एखाद्या समस्येकडे जर आशावादी नजरेने पाहत असेल, समस्यांना अडथळा न मानता ती संधी आहे असं जर पाहत असेल तर त्या व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व आहे ते संतुलित व्यक्तिमत्व असतं. ओके. त्यानंतर आहे स्वतःवर विश्वास. एखादी व्यक्ती स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवते. मी TET 100% पास होणार असं जेव्हा ती ठणकावून सांगते, स्वतःवर जेव्हा तिचा विश्वास असतो, अडचणीवर मात करण्याचा आत्मविश्वास दाखवते, तेव्हा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे संतुलित असतं. त्यानंतर आहे मानसिक आरोग्य. एखादी व्यक्ती जर मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती आहे, ती तणाव, नैराश्य, चिंता यावर सहज मात करत असेल तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे संतुलित व्यक्तिमत्व असतं. ओके. त्यानंतर बघा पुढे, एखादी व्यक्ती जर अनुकूलन क्षमता बाळगत असेल, म्हणजेच एखाद्या परिस्थितीकडे, बदलत्या परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेत असेल, समाजात, कुटुंबात, कार्यक्षेत्रात सुसंवाद साधत असेल तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे संतुलित व्यक्तिमत्व आहे असं म्हणता येईल. त्यानंतर बघा, सामाजिकता. इतरांशी सहकार्याने वागणारी व्यक्ती असेल, समाजात लोकप्रिय असेल आणि समाजामध्ये तिला आदर असेल, मैत्रीपूर्ण संबंध असतील समाजात, तर 100% त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे संतुलित व्यक्तिमत्व आहे असं म्हणता येईल.
त्यानंतर आहे नैतिक वर्तन. तर एखादी व्यक्तीमध्ये प्रामाणिकपणा, जबाबदारी, कर्तव्यनिष्ठा दिसून येत असेल, समाजाच्या मूल्याशी सुसंगत वर्तन त्या व्यक्तीचं असेल, तर नक्कीच त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व संतुलित असतं. त्यानंतर आहे निर्णय क्षमता. एखादी व्यक्ती कठीण प्रसंगातसुद्धा योग्य निर्णय घेत असेल, शांत बुद्धी ठेवून निर्णय घेत असेल, घाई गडबड किंवा दबावाखाली चुकीचे निर्णय घेत नसेल, तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे संतुलित आहे असं आपल्याला म्हणता येईल. ओके. तर अशा पद्धतीने आपण संतुलित व्यक्तिमत्वाची ओळख सहज पद्धतीने करून घेऊ शकतो. आता बघा, मग या व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे किंवा प्रभाव टाकणारे घटकसुद्धा असतात. मग हे व्यक्तिमत्व जेव्हा घडत असतं तेव्हा या व्यक्तिमत्वावर कोणकोणत्या घटकाचा परिणाम होतो? तर बघा, काही जन्मता मिळालेले असतात, काही अनुभवता आलेले असतात. मग जन्मता मिळालेले प्रभाव टाकणारे घटक कोणते? तर पहिला आहे आनुवंशिक आणि जैविक घटक. बघा, आनुवंशिक व जैविक घटक जन्मजात काय म्हणतो त्याला, जन्मजात जे भोवतालचं पर्यावरण आहे यांच्यात जे जन्मजात गुण आहेत ते आकाराला येतात. उदाहरण म्हणजे बघूया, म्हणजे काही जन्मजात येतात, आनुवंशिक येतात, जैविक येतात. पालकांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक वैशिष्ट्यांचा सुद्धा परिणाम होतो. मग यामध्ये कोणते घटक येतील? तर त्या व्यक्तीची उंची, त्या व्यक्तीच्या त्वचेचा रंग, त्या व्यक्तीच्या बुद्धीची क्षमता, चपळता, हे जी वैशिष्ट्ये आहेत त्या व्यक्तीच्या अंतर्गत म्हणजे आनुवंशिक आणि जैविक घटकातून आलेले असतात. त्याच पद्धतीने शरीरातील जे अवयव आहेत बघा, मज्जासंस्था, हार्मोन्स यांचासुद्धा व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. हार्मोन्स बदलामुळे चिडचिडपणा येतो, भावनिक स्थिरतासुद्धा यावर सुद्धा ह्या जैविक घटकाचा परिणाम होतो. त्यानंतर आहे बाह्य पर्यावरणीय घटक, भौगोलिक व नैसर्गिक परिस्थितीतून आलेले. आता भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीतून काय येतात बरं? बघा, हवामान, परिसर, राहणीमान यांचा त्या व्यक्तीच्या मनोवृत्तीवर, स्वभावावर परिणाम होतो. मग थंड प्रदेशातील लोक शांत, संयमी असतात, तर त्या थंड हवामानाचा परिणाम त्यांच्या स्वभावावर झालेला असतो. त्यानंतर अनुभवातून मिळाले मानसिक आणि बौद्धिक विकास संबंधित घटक असतात. मानसिक आणि बौद्धिक कोणते घटक असतात? तर बघा, विचार करण्याची जी पद्धत आहे, मानसिक घटक आधी आपण पाहूयात. विचार करण्याची पद्धत, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, भावनिकता, बुद्धिमत्ता हे गुण व्यक्तिमत्व ठरवतात. उदाहरण जर पाहिलं तर सर्जनशील विचार करणारा विद्यार्थी आपल्या मित्रांवर 100% छाप पाडतो. ज्या विद्यार्थ्याचे विचार सर्जनशील आहेत त्याचा प्रभाव आपोआप त्याच्या मित्रांवर पडत असतो. ओके. त्यानंतर आहे समाज, संस्कृती, शिक्षण व आर्थिक स्थिती. तर बघा, समाज, संस्कृती, शिक्षण यांचासुद्धा व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. बघा, समाजातील कुटुंब, मित्र, शाळा, संस्कृती, परंपरा याचा प्रभाव व्यक्तिमत्वावर पडतो. उदाहरण जर पाहायचं असेल तर सहकार्य करणारे कुटुंब मुलाचे आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व घडवते. ओके. आर्थिक परिस्थितीचा सुद्धा त्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. आता इथं सविस्तर दिलं आहे बरं का, तेच आपण डिटेलमध्ये अभ्यासूयात. आनुवंशिक घटक आत्ताच आपण पाहिलेलं, आई वडिलांकडून वारसा आलेला असतो, उंची, त्वचेचा रंग, बुद्धिमत्ता, क्षमता. मानसिक घटकमध्ये बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती, आशावादी वृत्ती इतरांना प्रेरणा देते. जैविक घटकमध्ये येतात मज्जासंस्था, ग्रंथी आणि हार्मोन्स. हार्मोन्सच्या बदलामुळे चिडचिडपणा आणि भावनिक स्थिरता यावर परिणाम होतो. शारीरिक रचना, आरोग्य आणि बांधा, तर तुमचा आरोग्य आणि बांध्यानुसार शारीरिक रचना होते, तो सुद्धा व्यक्तिमत्वाचा भाग आहे. मजबूत शरीरयष्टीमुळे वाढणारा आत्मविश्वास. ओके. त्यानंतर येतं बाह्य घटक. बाह्य घटकामध्ये काय येतं बघा, सामाजिक वातावरण, घरगुती वातावरण,
उदाहरण बघा, प्रेमळ कुटुंबात वाढलेली मुले अधिक आत्मविश्वासी असतात. सांस्कृतिक घटकामध्ये येतं परंपरा, मूल्य, रूढी. समूहातील व्यक्तीची विचार करण्याची पद्धत ठरवतात. उदाहरण, तुम्ही ज्या संस्कृतीमध्ये वाढलात किंवा तुमच्यावर कोणते संस्कार झालेत त्यावरून तुम्ही वडीलधाऱ्यांना कसा सन्मान देता हे ठरलेलं असतं. भौगोलिक घटक, यामध्ये हवामान व राहणीमान. यामध्ये थंड प्रदेशातील लोक सहसा शांत आणि संयमी असतात. ओके. बाह्य घटक बघा, बाह्य घटकामध्ये येते संधी, शिक्षण, जीवनातील अनुभव. शैक्षणिक घटकामध्ये येतं शाळा, शिक्षक, सहशालेय उपक्रम ज्ञानासोबत आत्मशिस्त व नेतृत्व गुण विकसित करतात. हे येतं शैक्षणिक घटकामध्ये. आर्थिक परिस्थितीमध्ये काय येतं तर आर्थिक संसाधनामुळे मिळणाऱ्या विकासाच्या संधी. समृद्ध कुटुंबातील मुलांना मिळणाऱ्या विविध संधी. म्हणजे जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर त्याला सर्व संधी मिळतात, त्यामुळे तिथं त्याचं व्यक्तिमत्व वेगळ्या पद्धतीने घडून येतं. जीवनातील अनुभव, यश, अपयश, संघर्ष, स्पर्धा यामुळं सुद्धा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर किंवा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. आता बघा, व्यक्तिमत्व ही जी रचना आहे ती निरंतर चालणारी जडणघडण आहे. इथं जर झाडाचं दिले बघा, मूळ म्हणजे आनुवंशिक जैविक घटक, माती म्हणजे समाज आणि संस्कृती, खोड म्हणजे अद्वितीय गतिशील स्वरूप आणि त्याला आलेल्या फांद्या म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक पैलू आणि फळं, या झाडाला आलेलं फळ म्हणजे संतुलित व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व ही कोणती स्थिर गोष्ट नसून जन्मजात देणगी, सभोवतालचे पर्यावरण यांच्या संगमातून आयुष्यभर चालणारी एक सुंदर विकसनशील प्रक्रिया आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण व्यक्तिमत्व म्हणजे काय, व्यक्तिमत्वाच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत आणि व्यक्तिमत्व कशा पद्धतीने घडलं जातं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये या व्यक्तिमत्व विकासाचे 8 सिद्धांत आहेत किंवा 8 उपपत्ती आहेत. व्यक्तिमत्वाचे सिद्धांत किंवा उपपत्ती 8 आहेत आणि ह्या 8ही उपपत्ती खूप महत्त्वाच्या आहेत. त्या आपण सविस्तर समजावून घेणार आहोत. तर तोपर्यंत हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. पुढील व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत व्यक्तिमत्वाच्या सिद्धांत किंवा उपपत्ती. तोपर्यंत धन्यवाद.